या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सूरज जी, खरं तर रायगडमध्ये अतिशय धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे। एका नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घुण हत्या होणं खरंच खळबळजनक ही घटना आहे। काय पहिली प्रतिक्रिया? नाही, खरं तर ही दुःखद आणि वाईट बातमी आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी ही बातमी आहे। निवडणुकीमध्ये मतभेद असावेत, परंतु या टोकाचे नक्कीच नसावेत अशी आमची भूमिका आहे। या प्रकरणामध्ये प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करून कडक कारवाई करावी अशी आमची मागणी असणार आहे। जी, निश्चितच, परंतु थेट राष्ट्रवादीवर या ठिकाणी आरोप करण्यात आलेले आहेत। मला वाटतं की कुठेही राजकारण करण्यापेक्षा खालच्या थरावर जाऊन आपल्या राजकीय पोळे भाजून घेण्यापेक्षा ज्याने आरोप केले त्यांनी विचार करावा की एका व्यक्तीचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे, त्याला न्याय भेटण्यासाठी सर्वांनी मिळून पुढे आलं पाहिजे। उगाच दुसऱ्यावरती नावं घेऊन प्रकरण एका वेगळ्या वळणाकर घेऊन जाण्यापेक्षा आपण संविधानिक पदावरती आहोत, त्याला न्याय कसा भेटेल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राष्ट्रवादीला बोलायचं, बदनाम करायचं आणि या प्रकरणाचं लक्ष विचलित करायचं। या प्रकरणात पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सखोल चौकशी करून जे काही खरं आहे ते जनतेसमोर मांडावं। जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील ते शिवसेनेचे असू द्या, त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। जी, निश्चितच सूरज जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर नगर परिषद निवडणूक वादातून ही हत्या झाल्याची आता चर्चा आहे। दरम्यान जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया सूरज चव्हाण यांनी दिलेली आहे। तर तिकडे राष्ट्रवादीवर या हत्येचा आरोप करण्यात आलेला आहे। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची ही हत्या झालेली आहे। रायगडच्या खोपोलीमधील हा धक्कादायक प्रकार आहे। शिवसेनेच्या मानसी काळोखे या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या आणि त्यांच्या पतीची ही आता हत्या करण्यात आलेली आहे। तर निर्घुण अशी हत्या करण्यात आली आहे। हत्या करून त्यांचा मृतदेह अक्षरशः रस्त्यावर फेकण्यात आलेला आहे। तर यावरून आता मात्र आरोप प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळतात। रायगडच्या खोपोलीमधील ही खळबळजनक घटना आहे। मंगेश काळोखे यांची ही हत्या झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।